काम केलं असं ते स्वानुभव सांगतात। असं संघर्ष करता करता जीवनाचा ते बघत होते मुंबईच्या ह्या सगळ्या गर्दीमध्ये रस्त्यावरती खडा माणसाचे बांधव हे त्यांच्या अंगावरच्या जखमांसहित, अतिशय गंभीर जखमांसहित, आजारासहित ते रस्त्याच्या बाजूला असे पडलेले असायचे। अतिशय हालाकीची परिस्थिती त्यांच्या जगण्याची होती बांधवांची, हे ते पाहत होते। मुंबईतल्या गर्दीमध्ये माणसं बाजूने जायची, पण इथे कुणालाही स्वतःच्या जीवनामध्ये अशी धावपळीचं जीवन आहे की बाजूला काय चाललंय त्याच्याकडे लक्ष गेलं तरी काही ॲक्शन व्हायची नाही, अशी ती त्यावेळची परिस्थिती होती। ते सगळं पाहून संदीप भाऊंचं एकदम अस्वस्थ होत होते आणि ह्या अस्वस्थतेतून त्यांनी एक फर्स्ट एडचा बॉक्स घेऊन वाकोल्याच्या ब्रिज खाली जे जखमी बांधव आहेत त्यांच्यावरती ट्रीटमेंट करायला सुरुवात केली। हळूहळू ट्रीटमेंट करणं, मग सहकारी कार्यकर्त्यांच्या बरोबरीनं ह्या बांधवांसाठी उपक्रम राबवणं, हिवाळ्याच्या थंडीमध्ये काही ब्लँकेट पांघरणं, असे सुरुवातीचे काही कार्यक्रम घेऊन, आरोग्य कॅम्प घेऊन त्यांचं सुरू होतं। ह्या कार्याला इथे बसलेले जे आज आलेली मंडळी आहेत त्यांच्यासारख्या सहृदय मंडळीचा सुरुवातीपासून सपोर्ट मिळत गेला आणि हळूहळू एक एक सेंटर उभं राहिलं। पहिल्यांदा कारचं जे सेंटर आहे जीवनानंद संस्थेचं, कारवर डे नाईट शेल्टर, हे पहिलं खार पश्चिमेला होतं, आता ते सांताक्रूजच्या वाकोला पोलीस स्टेशनच्या बिल्डिंगमध्ये मागच्या बाजूला आहे। ते सेंटरपासून सुरुवात झाली आणि मग कोकणातला आश्रम भाड्याच्या जागेमध्ये सुरुवातीला सुरू झाला, नंतर काही कालांतराने स्वतःची जागा संस्था घेऊ शकली आणि त्या ठिकाणी आज जो सविता आश्रम आहे कोकणामध्ये अतिशय नावाजलेला आहे ह्या मानवतेच्या कार्यासाठी, पंदूरच्या गावामध्ये तो आश्रम निर्माण झाला आणि हळूहळू एकेका सेंटरने आकार घेतला। आज पंदूरच्या आश्रममध्ये जवळपास 183 बांधव आहेत। हे बांधव कोण आहेत? तर हे सगळे देशभरातले वेगवेगळ्या राज्यांमधले, खेड्यातून, शहरांमधून आलेली माणसं असतात। माणसांच्या जीवनामध्ये अतिशय यातना, कठीण प्रसंग असतात, मानसिक आजाराने माणसं ग्रस्त असतात। मग वाट फुटेल तशी मिळेल त्या गाडीमध्ये बसून, ट्रेनमध्ये, कारण स्टेशनं आता रेल्वे देशभर पोचलेली आहे, स्टेशनांवरती गाडी चढतात माणसं, रस्त्यांमध्ये त्या ठिकाणच्या क्लासमध्ये बसतात आणि सरळ निघतात। अशी माणसं सिंधुदुर्गातल्या गावांमध्ये, खेड्यांमध्ये, शहरांमध्ये, कणकवलीच्या नाक्यावर, कुळाच्या नाक्यावर अशी माणसं सापडतात आणि मग पोलीस जे